केस कोण जिंकणार, तुम्ही का आरोपी? ठरवणार कोण? समजा तुमच्यावर किंवा तुमच्या ओळखीच्या कोणावर एखादी फौजदारी केस झाली किंवा तुम्ही स्वतः कोणाविरुद्ध कोर्टात गेला किंवा तुम्ही स्वतः कोणाविरुद्ध फिर्याद दाखल केली, तर ती केस कोण जिंकणार, तुम्ही की आरोपी? आणि हे ठरवणार कोण? अप्रत्यक्षपणे हे ठरवणार तुमच्या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणजेच पोलीस. कारण गुन्हा घडल्यापासून ते पुरावे गोळा करेपर्यंत सगळं काही पोलिसांच्या हातात असतं. आज आपण यामागचं धक्कादायक आणि कायदेशीर वास्तव समजून घेणार आहोत. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात पक्की करा, तपास अधिकारी हा प्रत्यक्षपणे कधीच ठरवू शकत नाही की केस कोण जिंकणार. आपल्या न्यायव्यवस्थेत तपास करणं आणि न्याय देणं ह्या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तपास अधिकाऱ्यांचं काम काय असतं? केवळ गुन्ह्याचा निष्पक्ष तपास करणं, साक्षीदारांचे जबाब नोंदवणं आणि जे काही पुरावे मिळतील ते चार्जशीट म्हणजे दोषारोपपत्राच्या माध्यमातून न्यायालयासमोर सादर करणं. पोलीस हे केवळ माहिती गोळा करणारे आहेत. कोणाला दोषी किंवा निर्दोष ठरवण्याचा अधिकार कायद्याने पोलिसांना दिलेला नाही. परंतु मी काय म्हणतोय हे लक्षात घ्या. परंतु जर तपास अधिकाऱ्यानेच ठरवलं की तपास निष्पक्ष करायचा नाही, सबळ पुरावे गोळा करायचेच नाहीत, आरोपीला वाचवण्यासाठी पुरावे कमकुवत ठेवायचे, तर न्यायालय तरी काय करणार? न्यायालय तर पोलिसांच्या या कागदपत्रावरच निर्णय देतं ना. आणि आजकालच्या या व्यावहारिक जगात अनेकदा हे असंच घडतं. सामान्य फिर्यादी हा आधीच अन्यायाने खचलेला असतो. त्याला कायद्याचे डावपेच माहीत नसतात. पोलिसांवर विश्वास ठेवून तो शांत बसतो आणि जेव्हा त्याला समजतं की तपास चुकीच्या दिशेने गेलाय, तोपर्यंत पाणी पुलाखालून निघून गेलेलं असतं. कोर्टात चार्जशीट दाखल झालेली असते. मग त्या फिर्यादीनं करायचं काय? पण कायदा इतका हतबल नाही आहे. जर तपास अधिकारी मनमानी करत असेल तर त्याला नियम घालणारे किंवा लगाम घालणारे 3 हक्क कायद्याने तुम्हाला दिलेले आहेत. पहिला, न्यायालयाचे नियंत्रण. जर तुम्हाला सुरुवातीलाच वाटलं की पोलीस तपास योग्य करत नाही आहेत, त्या आरोपीला सामील आहेत, तर तुम्ही गप्प बसू नका. तुमच्या वकिलांमार्फत थेट न्यायाधीशांकडेच अर्ज करा की या केसचा तपास कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावा. कोर्ट पोलिसांना दरवेळी प्रगती अहवाल मागून जाब विचारू शकतं. नंबर 2, फर्दर इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे काय? पुन्हा तपास करणं. समजा तुम्हाला उशिरा समजलं की पोलिसांनी चार्जशीटमध्ये घोळ घातलाय आणि केस कोर्टात गेली आहे, तरीही घाबरू नका. नवीन कायद्यानुसार म्हणजे भारतीय न्याय सुरक्षा संहितेअंतर्गत चार्जशीट दाखल झाल्यावरही तुम्ही कोर्टात अर्ज करून फर्दर इन्व्हेस्टिगेशनची मागणी करू शकता. जर कोर्टाला वाटलं की पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे सोडलेत, तर कोर्ट पोलिसांना पुन्हा तपास करायला लावू शकतं. नंबर 3, खाजगी वकील नियुक्त करा. जर तुमची केस सरकारी वकील लढत असले तरी कोर्टाच्या परवानगीने तुम्ही तुमचा स्वतःचा खाजगी वकील नियुक्त करू शकता. हे वकील सरकारी वकिलांच्या पाठीशी उभा राहून तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या चुका आणि आरोपीचे डावपेच कोर्टासमोर उघडे पाडण्याचं काम करतात. पोलीस हा केसचा कणा नक्कीच आहे, पण अंतिम न्यायाधीश नाही. त्यामुळे अप्रत्यक्षपणे केस कोण जिंकणार, तुम्ही की आरोपी,
हे अप्रत्यक्षपणे केसचा तपास अधिकारीच ठरवतो असे म्हणणे वावगे ठरणार नाही. हां, त्यात जमेची बाजू एक म्हणता येईल की न्यायालय आंधळेपणाने पोलिसांवर विश्वास ठेवत नाही. कोर्टात जेव्हा साक्षीदारांची उलट तपासणी होते तेव्हा पोलिसांचा खोटेपणा किंवा निष्काळजीपणा उघडा पडतो आणि जर एखाद्या अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक पुरावे नष्ट केले असतील तर त्या अधिकाऱ्यावर स्वतः गुन्हा दाखल होऊ शकतो. चुकीचा तपास किंवा तपास अधिकाऱ्यांनी केलेली चुकीची बाजू किंवा तपास तुमची केस खराब करू शकतो, हे खरं आहे. परंतु जर तुम्ही जागृत राहिला व अन्याय झाल्यावर फक्त नशिबावर किंवा पोलिसांवर विसंबून न राहता वेळोवेळी कायद्याची माहिती घेऊन तपास अधिकारी करत असलेल्या तपासाचा योग्य तो कायदेशीर पाठपुरावा ठामपणे केला तर तपास अधिकारी तुमची केस कमकुवत करू शकत नाहीत. म्हणजेच अप्रत्यक्षपणे केस कोण जिंकणार, तुम्ही की आरोपी, हे तपास अधिकारी ठरवू शकणार नाहीत. त्यांना पारदर्शकपणे काम करावेच लागेल. लक्षात ठेवा, जो जागरूक राहतो तोच आपला हक्क मिळवतो. सदर माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच कायदेशीर आणि व्यावहारिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका. शेवटी एवढंच म्हणेन, कायद्याने वागा, सन्मानाने जगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.